फसव्या स्पॅम कॉल्सला वैतागलाय तर दूरसंचार विभागानं तुमच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल उचलले। विभागानं एअरटेल, जिओ, BSNL आणि वोडाफोन आयडिया यांना CNAP म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन सेवा तातडीनं लागू करण्याचे निर्देश दिलेत। या सर्व्हिसमुळे कॉल करणाऱ्याचं नाव थेट युजरच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होणार आहे। CNAP ही सुविधा कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या KYC माहितीवरती आधारित आहे, जी सिम कार्ड नोंदणीच्या वेळी दिली जाते। थर्ड पार्टी ॲप सारखी जसं की ट्रू कॉलर सारखी ही सर्व्हिस नाही। ट्रू कॉलर सारख्या ॲप्समध्ये वापरकर्त्यांच्या माहितीचा क्राउड सोर्सिंग पद्धतीने वापर केला जातो, जी विश्वासार्ह नसते। मात्र CNAP ही सेवा सिम कार्ड नोंदणी दरम्यान केलेल्या अधिकृत KYC माहितीवरती आधारित असल्यानं अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे। त्यामुळे फेक कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। लवकरच स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ही सर्व्हिस उपलब्ध होईल, पण 2G फीचर फोन वापरणाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध नसणार आहे। CNAP आणि सिम कार्ड नोंदणीसाठी कठोर नियम लागू करून दूरसंचार विभागानं भारतातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहे।